नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे रत्नागिरीत डॉक्टर गाडगीळ ह्यांच्या निवासस्थानी अमृतवेद ॲग्रो टुरिझममध्ये। तर आज मी डॉक्टरांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहे, जो तुम्हाला खूपच उपयोगी पडेल आणि येणाऱ्या आयुष्यात तुम्ही आजारी न पडता निरोगी तुम्हाला कसं राहता येईल त्याचं मार्गदर्शन डॉक्टर गाडगीळ, जे गेली 40 वर्ष आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करत आहेत, त्याचा आज तुम्ही खूपच सुंदर लाभ घेणार आहात। तेव्हा हा इंटरव्ह्यू खास तुमच्यासाठी जो मी आता घेत आहे। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। खूप छान वाटलं तुमच्या इथे येऊन। तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं खास। तसं हे माझं क्षेत्र नाही आहे, माझं तर ॲनिमेशन्समध्ये मी आहे, VFXचंही काम बघतोय, छोटं मोठं चालू असतं कुठे कुठे जाणं कामानिमित्त। पण आज तुमच्या इथे येऊन खूप बरं वाटतं, कारण रोजच्या बिझी लाईफमधनं काहीतरी हटके इथे मला करायला मिळते तुमच्या सानिध्यात। तर आजकालची वाढती लोकांची आजारपणं आणि त्यांचं ते आजारपणात गोळ्या खाऊन जगणं हे खूपच असह्य होत चाललं आहे। तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की हे ॲग्रो टुरिझम चालू करण्यामागे तुमचा मुख्य हेतू काय आहे? म्हणजे ते ह्या टुरिझमच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना काय एक सुंदरसा मेसेज द्यायचा आहे? तसं असं झालं आहे, मी जवळपास 44 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आणि 1985 साली माझ्याकडे कॅन्सरची पहिली केस आली की ज्यांच्यामध्ये 15 दिवसाचंच आयुष्य सांगितलं होतं। पॉसिबल ऑपरेशनसाठी ओपन केलं होतं, ऑपरेशन होऊ शकत नाही म्हणून केस सोडून दिली होती। आणि कर्मधर्म सगळ्यांनी माझ्याकडे माझे गुरु वैद्य बाळा कोल्हटकर यांची मी मदत घेतली आणि त्यांना नुसत्या दुधावर ठेवलं, औषधोपचार सुरू केले, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि ते 33 वर्ष जगले। त्याचा एकंदर परिणाम असा झाला की माझ्याकडे कॅन्सरच्या पेशंटचा ओघ सुरू झाला आणि मग असं लक्षात आलं की आत्ताची जीवनशैली, आत्ताचं खाणं पिणं, आत्ताची व्यसनाधीनता हेच कॅन्सरचं मूळ कारण असणार अशा स्वरूपाचं। आणि म्हणून मी असं ठरवलं की आमची खरं आजोबांची शेती होती, पण मधल्या काळामध्ये ती काकांना विकली आणि पुढे काही नव्हतं। तर एक पॅशन म्हणून मी इथं शेती घ्यायचा निर्णय घेतला कोकणामध्ये अशा स्वरूपाचं। आणि मग 5.25 एकरपासून सुरुवात करून मी आता 10 एकरपर्यंत पोचलो। काजू आणि आंबा हे मूळ उत्पादन आहे, पण त्याच्या जोडीला नाचणी आहे, तीळ आहे, हळद आहे, अशा निरनिराळ्या प्रकाश आम्ही घेतोय। आणि माझं मूळ उद्दिष्ट असं होतं की समाजाला याच्याविषयी माहिती होणं गरजेचं आहे। आत्ताच्या बहुतेक साऱ्या रोगांचं मूळ आत्ताच्या जीवनशैलीमध्ये, आत्ताच्या खाण्यापिण्यामध्ये आहे आणि याच्याविषयी समाज पूर्णपणे अंधारात आहे। तर कॅन्सर हे एक त्याचं प्रातिनिधिक उदाहरण झालं, पण तसं डायबिटीस आहे, किडनी फेल्युअर आहे, हृदरोग आहे, अनेक इतर प्रकारचे आजार असणारे अशा स्वरूपाचे आहेत। जर ह्यापासून खऱ्या अर्थाने मुक्तता मिळायला हवी असेल किंवा हे रोग होऊच नयेत म्हणून प्रयत्न करायचे असतील, तर नैसर्गिक जीवनशैली, नैसर्गिक अन्नपान याचा पर्याय अशा स्वरूपाचा नाही। आणि म्हणून ह्या अमृतवेद ॲग्रो टुरिझममध्ये आम्ही त्यावर पूर्णपणे भर दिला आहे। आता मी उभा आहे तर एका काजूच्या झाडाखाली आहे, खूप जुनं काजूचं झाड असणार अशा स्वरूपाचं आहे। म्हणजे हे देवझाड आहे काजूचं? हां हां। आणि अशी तुम्हाला जवळपास 800 काजूची झाडं आणि 100 आंब्याची झाडं अशा स्वरूपाची या क्षेत्रामध्ये आहे। माझं सर्वांना असं एक आवाहन आहे की ज्यांची ज्यांची शेती आहे त्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, स्वतःसाठी म्हणून नैसर्गिक शेती करावी आणि नैसर्गिक शेतीला चालना द्यावी। आताच्या केमिकल शेतीमुळे सगळं नुकसान अशा स्वरूपाचं झालेलं आहे। त्यांनी जमीन, पाणी, हवा आणि सर्व पशुपक्षी आणि मनुष्य प्राणी या सगळ्यांचंच आरोग्य हरवलेलं अशा स्वरूपाचं आहे। तर ह्यातनं खऱ्या अर्थाने मुळात बाहेर पडायला हवं असेल तर नैसर्गिक शेतीचा, नैसर्गिक अन्नपानाचा अवलंब करायला हवा। आणि हा संदेश देण्यासाठी म्हणूनच खास इथं हे अमृतवेद कृषी पर्यटन या ठिकाणी सुरू केलं आहे। तर जरूर सर्वांनी या ठिकाणी भेट द्या आणि या निसर्गाचा अनुभव अशा स्वरूपाचा घ्या। पण हल्ली लोकांना फास्ट उत्पन्न थांबू थांबा 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 ना